नमस्कार, शिल्पाच किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण लिंबूचं लोणचं बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, मी लिंबू घेतलेले आहेत। आता आपण त्याला बारीक कट करून घेऊया। थंडीच्या दिवसामध्ये खूप प्रमाणात लिंबू कमी किमतीमध्ये भेटतात, त्यामुळे आताच तुम्ही लिंबूचं लोणचं घालू शकता। हे बघा, आपला लिंबू कट करून तयार आहे। पूर्ण लिंबू आता आपण असेच कट करून घेऊयात। त्याच्यामध्ये मीठ, हळद, आता आपण त्याला एकजीव करून घेऊयात। हे बघा, मी मिक्स करून घेत आहे। पूर्ण मिक्स झालेला आहे। आता एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हे लिंबूच्या फोडी आपण टाकून एकदम त्याची टाईट गाठ मारून घेऊयात। हे आपण 2 दिवसासाठी पाण्याचा हात न लागेल अशा ठिकाणी ठेवून देऊयात। हे बघा, 2 दिवस झालेले आहेत। लिंबू मी काढून घेतलेले आहे। आता आपण गॅस चालू करून घेऊयात। त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊयात। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी किंवा जास्त घेऊ शकता। आता मोहरी टाकलेली आहे, जिरे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। तेल पूर्ण थंड झालेलं आहे। आता आपण लाल तिखट टाकून घेऊया, मीठ, हळद, साखर। आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हे आता लिंबूची फोडी आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात। हे बघा, पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण काचेच्या भरणीमध्ये याला काढून घेऊयात। हे बघा, आपलं आंबट गोड तिखट एकदम छान लिंबूचं लोणचं तयार झालेलं आहे। अशा छान छान रेसिपीसाठी शिल्पाच किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत थँक यू।